गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत. लॉगॅरिथम हा टॉपिक कॅल्क्युलेशनसाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये लॉगॅरिथम हा टॉपिक नवव्या वर्गासाठी होता, परंतु नंतर तो सिलेबस मधून काढून टाकण्यात आला. परंतु हा टॉपिक 10वी नंतरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला येणं आवश्यक आहे. आपण याच्यामध्ये सुरुवातीला काही डेफिनेशन्स, प्रॉपर्टीज आणि नियम पाहणार आहोत त्याचे. The Scottish mathematician and astronomer John Napier in 1614 prepared a table called logarithmic table. The word logarithm was formed from two Greek words, logos and arthimos. Logos means ratio and arthimo means numbers. A British mathematician introduced a logarithmic table called common logarithms. In era of computers, calculators, logarithm have their own significance. Logarithm enable us to solve complex calculations easily and accurately, used in astrophysics, which would be otherwise laborious or even impossible. म्हणजे साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर आज कोणताही कठीणातलं कठीण जर कॅल्क्युलेशन्स पाहायचं असेल तर ते कॅल्क्युलेशन आपण लॉगॅरिथमच्या सहाय्याने सहज करू शकतो. जिथं तुमचं कॅल्क्युलेटर फेल आहे, जिथं तुमच्या कॅल्क्युलेटरला काही एरर्स आहेत, जसं 2चा घात 100 म्हटलं की कॅल्क्युलेटरनं सॉल्व्ह करणं शक्य नाही, किंवा 2 raised to power 1/100 100 रूट ऑफ 2 म्हणजे 2चं 100वे मूळ हे कॅल्क्युलेटरनं पॉसिबल नाही, परंतु लॉगच्या सहाय्याने आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. म्हणून लॉग हा अतिशय महत्वाचा आहे आणि सर्वांना येणं आवश्यक आहे. आता डेफिनेशन काय आहे लॉगची? इफ m इक्वल टू a raised to power x where a is greater than 0, a is not equal to 1 and m is greater than 0, then x is called the logarithm of m to the base a and it's written as x equal to log m base a, where small m comma a comma x are real numbers. म्हणजे घातांकाचा आणि लॉगॅरिथमचा अतिशय जवळचा संबंध आहे. कन्व्हर्शन्स म्हटलं तरी चालेल, ते एकमेकांचे इफ अँड ओनली चे पार्ट म्हटलं तरी चालेल, कारण लॉगॅरिथम असेल तिथं घातांक आहे आणि घातांक आहे तिथं लॉगॅरिथम आहे. The equation m equal to a raised to power x is called exponential form or indicial form or index form, and x equal to log of m base a is called logarithmic form. आता काय आपण एक्झाम्पल पाहू. सपोज नंबर 1 चा एक्झाम्पल घेतला आपण, 5 स्क्वेअर इक्वल टू 25, 5 चा वर्ग 25 इज इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. वी राइट इन लॉग फॉर्म such that log 25 base 5 equal to 2. म्हणजे लॉग मध्ये काय झालं, 5 चा वर्ग 25 बरोबर log 25 बेस 5 बरोबर 2. दुसरं उदाहरण घेतलं, 5 raised to power 0 equal to 1 is in index form, therefore log 1 base 5 equal to 0 is a logarithmic form. 10 raised to power -3 घेतला आपण, 10 raised to power -3 म्हणजेच काय, 1/1000 म्हटलं तरी चालेल. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये काय ते log of 1/1000 base 10 equal to -3 is called logarithmic form. Next, प्रॉपर्टीज पाहणार आपण याच्यामध्ये. आता काही, if we have m equal to a raised to power x, then if and only if x equal to log m base a. Second, a raised to power 0 equal to 1 implies log 1
बेस ए इक्वल टू 0. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं लॉग 1 ची किंमत किती घ्यायची 0. लॉग ई ची किंमत 1 आहे परंतु लॉग 1 ची किंमत किती आहे 0. का तर या प्रॉपर्टी नंबर 1 नुसार. नंतर थर्ड नंबरची प्रॉपर्टी लॉगॅरिथम ऑफ निगेटिव्ह नंबर अँड 0 आर नॉट डिफाइंड. म्हणजे निगेटिव्ह नंबरचा लॉगॅरिथम डिफाईन केलेला नाही आणि 0 चा डिफाईन केलेला नाही. फोर्थ ए रेस टू पॉवर 1 इक्वल टू ए. आपल्याला माहित आहे एचा पॉवर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू एच राहते पण लॉग मध्ये लॉग ए बेस ए इक्वल टू 1 म्हणजे पाया आणि बेस लॉग मध्ये जर सारखा असेल तर त्याची किंमत काय घ्यायची 1 घ्यायची आहे. पाचवी प्रॉपर्टीज आहे लॉग ए बेस ए रेस टू पॉवर एक्स इक्वल टू एक्स. आपण आताच पाहिलं पाया बेस ए असेल तर 1 घेतो म्हणजेच एक्स समोर जाईल आणि मग त्या नियमानुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू काय मिळते एक्स येते. आता याच्यामध्ये नियम जो वापरला तो आपण समोर पाहणारच आहोत. सहावी प्रॉपर्टी इफ लॉग एम बेस ए इक्वल टू लॉग एन बेस ए देर एम इक्वल टू एन. म्हणजे आपण बेस सारखे आहेत दोघांचे परंतु संख्या एक एम घेतलेली आहे एक एन घेतलेली आहे आणि बेस सारखा असेल तर आपण म्हणू शकतो त्या दोन्ही संख्या एम इक्वल टू एन सारख्या आहेत. सातवी प्रॉपर्टी इफ ए इज ग्रेटर दॅन 1 अँड एम इज ग्रेटर दॅन n then log m base a is greater than log m base a and converse of that part is also true. कॉमन लॉगॅरिथम. आता इथे लॉगॅरिथम मध्ये बेस दोन प्रकारचे असतात एक बेस e असतो एक बेस 10 असतो. मग आता कॉमन लॉगॅरिथम कशाला म्हटलेला आहे तो पहा. लॉगॅरिथम टू द बेस 10 आर कॉल्ड कॉमन लॉगॅरिथम और ब्रिगेजियन लॉगॅरिथम. कारण ब्रिगेजियन शोधला म्हणून आपण याला काय म्हणतो ब्रिगेजियन लॉगॅरिथम. we write as x is greater than 0 therefore log x base 10. आणि बऱ्याच ठिकाणी जर समजा तुम्हाला उदाहरण दिलं log 5 आणि त्याचा बेस काहीच दिला नसेल तर आपण इथं ब्रिगेजियन लॉगॅरिथमचा वापर करतो आणि त्याचा बेस घेतो log 5 बेस 10. म्हणजे log जर दिला नसेल तुम्हाला तर आपण त्याचा बेस घेतो log 10. सेकंड आहे नॅचरल लॉगॅरिथम. लॉगॅरिथम टू द बेस e आर कॉल्ड नॅचरल और नेपेरियन लॉगॅरिथम where e is a irrational number and its approximate value is e equal to 2.3732. where x is greater than 0 किंवा e ची व्हॅल्यू 2 आणि 3 च्या दरम्यान आहे 2 आणि 3 च्या दरम्यान आहे. लॉज ऑफ लॉगॅरिथम. आता आपण इथं लॉगॅरिथमचे काही नियम पाहणार आहोत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ प्रोडक्ट. साधारण नियम आहे लॉग ऑफ एम एन इक्वल टू लॉग एम प्लस लॉग एन विथ बेस ए. लॉग ऑफ एम एन बेस ए इक्वल टू लॉग एम बेस ए प्लस लॉग एन बेस ए. आता हा जनरलाइज केलेला आहे कॉरोलरी म्हटलेला आहे त्याला लॉग ऑफ एन एन पी एम एन पी. म्हणजे 2-3 टर्म जर असतील किंवा 10 जरी टर्म असतील त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन क्रिया असेल तर लॉग मध्ये त्याची काय होते ऍडिशन्स होते. काय होते लॉग मध्ये त्याची ऍडिशन्स होते. दुसरा आहे लॉज ऑफ कोशंट्स. लॉज ऑफ कोशंट्स म्हणजे भागाकाराचा नियम म्हणून पण लॉज आहे. इफ ए एम एन आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स विथ ए इज नॉट इक्वल टू 1. ही कंडिशन सगळ्या नियमासाठी आहे. म्हणजे ए एम एन हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे ए ची किंमत ही 1 नको. देन लॉग ऑफ एम बाय एन इक्वल टू विथ बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन विथ बेस ए. कॉरोलरी इथं जर न्यूमरेटर मध्ये काही मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर मध्ये काही मल्टिप्लिकेशन असेल म्हणजे लॉग ऑफ एम एन डिवायडेड बाय पी क्यू असेल तर आपण करतो लॉग ऑफ एम एन मायनस लॉग ऑफ पी क्यू. पण एम एन म्हणजे ऍडिशन्स कारण मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन्स होते. मग फायनल स्टेप घेतो आपण लॉग ऑफ एम बेस ए प्लस लॉग ऑफ एन बेस ए मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ पी बेस ए प्लस लॉग ऑफ क्यू बेस ए. लॉज ऑफ एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे पॉवर असेल तर लॉग ऑफ एम रेस टू पॉवर एन असेल एम रेस टू पॉवर एन असेल. कोणत्याही संख्येचा पॉवर असेल बेस ए आहे इथं तर त्याची किंमत येते पॉवर समोर येतो एन इंटू लॉग ऑफ एम बेस ए एम बेस ए. म्हणजेच पॉवर काय येतो समोर येतो एक्सपोनेंटचा पॉवर काय येतो समोर. त्याच्यानंतर चेंज द बेस म्हणून एक लॉ दिलेला आहे तो फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. इफ एम एन आर आर मी कंडिशन्स तीच आहे एम एन आर आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड ए इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर लॉग ऑफ एम बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम बेस बी अपॉन लॉग ऑफ ए बेस बी. म्हणजेच लॉग ऑफ एम बेस बी घेतला आणि डिवायडेड बाय लॉग ऑफ
ए बेस बी, याला आपण म्हटलेलं आहे चेंज द बेस लॉ. नेक्स्ट, आता आपण काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 32 बेस 2. आता अगोदरचे आपण जे प्रॉब्लेम पाहिले होते सुरुवातीला उदाहरणामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू इंडायस फॉर्म म्हटला होता. त्याचे उदाहरण दोन झाले. 2चा घात आपण काय 5चा वर्ग बरोबर 25 म्हटलं होतं. म्हणून आपण लॉग 5 बेस 2 इक्वल टू लॉग 25 बेस 2 इक्वल टू आपण 5 म्हटलं होतं. तर आता इथं त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ लॉग 32 बेस 2. मग आता लॉग 32 बेस 2 ची व्हॅल्यू किती घ्यायची, तर सॉल्व्ह करताना आपण इक्वल टू एक्स कन्सिडर केलं, इक्वल टू एक्स. मग डेफिनेशन नुसार लॉगच्या काय होईल, लॉग ऑफ बाय डेफिनेशन लॉग ऑफ 32 इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स, इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स. म्हणजे पहिल्यांदा लॉगॅरिथमिक फॉर्म होता, दुसरा कोणता फॉर्म झाला, एक्सपोनेन्शियल. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय लिहिलं आपण, 32 इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स. 32 म्हणजे 2चा घात किती, 5, बरोबर आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हटलं तर 2 रेस टू पॉवर 5 इक्वल टू काय होईल, 32. मग 32 च्या ऐवजी 2 रेस टू पॉवर 5 लिहिलं, इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स. मग दोन्ही कडले बेस आपण कॅन्सल केले, देअरफॉर एक्स इक्वल टू काय म्हटलं, 5 म्हटलं. एक्स ची व्हॅल्यू काय आली, 5. म्हणजे आन्सर काय झालं, लॉग ऑफ 32 बेस 2 इक्वल टू 5. नेक्स्ट, सेकंड प्रॉब्लेम, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 बेस 5. क्यूब रूट, कारण त्याच्यामध्ये 3 पॉवर आहे, म्हणजे 1/3 बनवू आपण त्याला. मग डेफिनेशन नुसार काय होईल, 5 रेस टू पॉवर एक्स इक्वल टू क्यूब रूट ऑफ 5. आता 5 रेस टू पॉवर क्यूब रूट ऑफ 5 म्हणजे काय, 5 रेस टू पॉवर 1/3 इक्वल टू 5 रेस टू पॉवर एक्स. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल, 1/3. एक्स इक्वल टू काय होईल, 1/3. म्हणजे आन्सर काय, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 बेस 5 इक्वल टू 1/3. थर्ड, लॉग ऑफ 64 बेस रूट 2 इक्वल टू एक्स. डेफिनेशन 64 बाय डेफिनेशन नुसार काय होईल सॉल्व्ह करताना, 64 इक्वल टू रूट 2 इट्स पॉवर एक्स. आता 64 म्हणजे 2चा घात किती, 6, कारण 2चा घात 5 32 आहे. 32 दुनी 64 म्हणजे 2 रेस टू पॉवर 6 इक्वल टू 2 रेस टू पॉवर एक्स. त्याचा पॉवर काय घेतला आपण, 1/2. पुन्हा घातांकाचा नियम लावला, ए रेस टू पॉवर एम रेस टू पॉवर एन इक्वल टू ए रेस टू पॉवर एम इंटू एन. मग त्या नियमानुसार 2 रेस टू पॉवर एक्स बाय 2 होईल. इकडे डाव्या बाजूला 2 रेस टू पॉवर 6 आहे, दोघेही 2 रेस टू पॉवर आहे, बेस सारखा आहे, म्हणून पॉवर सुद्धा काय होईल, सारखा. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू येईल आपल्याला, किती येईल एक्स ची व्हॅल्यू, एक्स इक्वल टू म्हणजे 6 इक्वल टू एक्स बाय 2, म्हणजे एक्स इक्वल टू किती होईल आपल्याला, 12. एक्स इक्वल टू किती होईल, 12. नेक्स्ट, चौथा प्रॉब्लेम, लॉग ऑफ 10,000 सॉरी लॉग ऑफ 1 लाख बेस 10, 1 लाख बेस 10 याची व्हॅल्यू घेतली आपण. आता 10चा घात 5 घेतला, 10चा 5 म्हणजे इक्वल टू काय, 10चा घात x, कारण बाय डेफिनेशन म्हटलेला आहे. म्हणून x इक्वल टू काय घेतली व्हॅल्यू, 5. x इक्वल टू काय घेतली, 5. आता जर थिओरेटिकल फॉर्म मध्ये उदाहरण आलं तर ते पहा, नियमाचाच वापर केलेला आहे. नियम लक्षात ठेवा आपल्याला, हाच याच्या मागचा उद्देश आहे. लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ x इन ब्रॅकेट x प्लस 3 मायनस लॉग ऑफ 3x मायनस 5 इक्वल टू लॉग 3. सोल्युशन्स करताना आपण त्याचा आन्सर्स काढताना आपण पहिली स्टेप जशाला तशी लिहितो. नंतर लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लावला तुम्ही तिथं. लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला काय, लॉग ए प्लस बी, लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए बी, म्हणजे मल्टिप्लिकेशन होते. म्हणून आपण इथं केलं लॉग ऑफ 2 इंटू एक्स प्लस 3 मायनस 3x लॉग ऑफ 3x मायनस 5. मल्टिप्लिकेशन आता 2 न मल्टिप्लाय करा, 2x प्लस 3 दोन्ही 6 होते. लॉग ऑफ 2x प्लस 6 मायनस लॉग ऑफ 3x मायनस 5 इक्वल टू लॉग 3. पुन्हा लॉग मध्ये a बाय बी आहे, लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू लॉग ए बाय बी, म्हणजे वजाबाकी असेल लॉग मध्ये तर काय होते, भागाकार. म्हणून आपण इथं घेतलं लॉग ऑफ 2x प्लस 6 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इक्वल टू लॉग 3. मग दोन्हीकडे लॉग कॅन्सल झाले, आपल्याला इक्वेशन मिळालं 2x प्लस 6 डिवायडेड बाय 3x मायनस 5 इक्वल टू 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2x प्लस 3 इक्वल टू 3 इंटू 3x मायनस 5, 3 न मल्टिप्लाय करा येते 9x मायनस 15, 2x minus 9x equal to 15 minus 6, therefore minus 7x equal to minus 21, therefore x equal to 21 by 7, म्हणजे 7 त्रिक 21. म्हणून x ची व्हॅल्यू किती येते, 3 येते. x ची व्हॅल्यू किती येते, 3. इथं सुद्धा आपण लॉगच्या प्रॉपर्टीचा आणि लॉगच्या नियमाचा वापर केलेला आहे. नेक्स्ट,
न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आपण आता न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स पाहताना लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन ऍक्च्युअल करताना काय काय लॉग मध्ये तुम्हाला काढणं आवश्यक आहे, कशाच्या किमती घेणं आवश्यक आहे, ते आपल्याला इथं महत्वाचं आहे. आता न्यूमेरिकल समजा आपण येथे एक हे घेतलं की लॉग एन बेस 10 नॅचरल नंबरचा तुम्हाला लॉग काढायचा आहे कोणत्याही संख्येचा. तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहावं लागतील इथं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट नंबर प्लस मॅन्टिसा ऑफ दॅट नंबर. म्हणजे आता कॅरेक्टरिस्टिक्स कशाला म्हणतात, कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला म्हटलं जाते की त्याच्यामध्ये व्हॅल्यू, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे याच्यामधला पूर्णांक भाग कोणता आहे. आपल्या संख्येचे दोन भाग पडतात, कोणत्या संख्येचे, एक पूर्णांक आणि एक अपूर्णांक. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण पूर्णांक भाग घेत असतो. काय घेत असतो, पूर्णांक भाग घेतो. तर कॅरेक्टरिस्टिक्स कसं ओळखायचं, त्यासाठी काय फॉर्म्युला आहे पाहून घ्या. जर समजा एक अंकी संख्या असेल तर 1 - 1 0 कॅरेक्टर येते, दोन अंकी असेल तर 2 - 2 2 - 1 1 येते, तीन अंकी असेल तर 3 - 1 किती येते, 2 येते. लक्षात ठेवा. समजा जसं की 400 संख्या आहे, 3 अंकी आहे, मग 400चा कॅरेक्टर किती, 3 - 1 म्हणजेच 2. इथं आपण दिलेलं आहे, इथं 1 डिजिट साठी किती आहे, 2 डिजिट साठी किती आहे, 100 डिजिट साठी, आणि याच्यावरून जनरल फॉर्म्युला केला. जर p डिजिट्स असतील तर त्याचं कॅरेक्टर काय घ्यायचं, p-1. जसं की मी तुम्हाला म्हटलं की 5000 ही संख्या आहे, 5000 संख्या म्हणजे किती अंक व्हायले, 4 अंक व्हायले, मग याचं कॅरेक्टर येते 3. आलं लक्षात. 1 लाख, 1 लाख म्हटल्यानंतर 6 अंक व्हायले, 6 - 1 बरोबर किती, 5, म्हणजे याचं कॅरेक्टर झालं 5. आलं लक्षात. आता तसंच 10⁻1 10⁻2 हे पॉझिटिव्ह संख्या आहे, पण 10⁻−1 असेल तर जेवढं डोक्यावर संख्या असेल 1 × 10⁻−1 असेल तर कॅरेक्टर बार-1 म्हणतात त्याला. एकच्या डोक्यावर आडवी रेष, त्याला काय म्हटलं जाते, बार-1. 10⁻−2 असेल म्हणजे 0.00 चं कॅरेक्टर किती, बार-2. 0.001 चं कॅरेक्टर किती, बार-3. 0.0001 चं कॅरेक्टर बार-4. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कोणतीही संख्या लिहिताना कसं लिहायचं आहे, तुम्हाला एक संख्या सोडून त्याचा डेसिमल पॉइंट आला पाहिजे, या पद्धतीने त्याला कॅरेक्टर म्हटलं जाते. जसं समजा 235 ही संख्या आहे, तर 235 म्हणजे किती, 235.00 आहे, मग डेसिमल पॉइंट 235 नंतर आहे. आपल्याला याच्यामध्ये नियमामध्ये काय, 2.35 आला पाहिजे. किती आला पाहिजे, 2.35. मग 235 यामध्ये दशांश चिन्ह आपलं काय येईल, 2 स्थळ इकडे येईल डाव्या बाजूला, मग किंमत कमी व्हायली म्हणून कॅरेक्टर झालं पॉझिटिव्ह, याचं कॅरेक्टर झालं 2. लक्षात ठेवा. म्हणजे 2.35 या संख्येमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे तुम्हाला 235 ला, म्हणून कॅरेक्टर झालं त्याचं 2. इथं निगेटिव्ह संख्येचं कॅरेक्टर लिहिताना बार लिहिलं जाते डोक्यावर, आणि पॉझिटिव्ह संख्येचं कॅरेक्टर लिहिताना सरळ सरळ त्या संख्येमधून, म्हणजे त्याच्या जेवढे संख्या आहे त्या संख्येमधून 1 मायनस केली जाते. 2 अंकी असेल तर 1, 3 अंकी असेल तर 1, 4 अंकी असेल तर 1, 5 अंकी असेल तर 1, म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं. 5 - 1 बरोबर किती, 4. अशा पद्धतीने कॅरेक्टर डिफाईन केलं जाते. याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक कॅरेक्टर आणि दुसरं मॅन्टिसा. आलं लक्षात. आता मॅन्टिसा म्हणजे काय, मॅन्टिसा म्हणजे अपूर्णांक भाग. 2.3540 असेल संख्या, तर 0.3540 ला आपल्या याच्यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट किंवा मॅन्टिसा म्हणतो. लक्षात ठेवा. मॅन्टिसा हा कधीच निगेटिव्ह नसतो, आणि मॅन्टिसा काढताना आपल्याला लॉग टेबलचा वापर सुद्धा करावा लागतो, कारण लॉगॅरिथमिक टेपचा वापर केल्याशिवाय आपल्याला मॅन्टिसा काढता येत नाही. मॅन्टिसा आपण बघितलेलंच आहे काय आहे ते. नेक्स्ट टॉपिक आता याच्यामधला पहा, एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, सॉल्व्ह करायचा आहे. पहा, इफ लॉग ऑफ 6024 बेस 10 इक्वल टू 3.779, राईट द लॉगॅरिथम ऑफ 602.4 सेकंड 0.0006024. जर तुम्हाला लॉग दिला असेल तर लॉग टेबल पाहायची गरज नाही, दिलेल्या व्हॅल्यूवरूनच काढता येते. पहा, आता आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, लॉग ऑफ 602.4 बेस 10. मग आपण काय करू, 602.4 याच्यामध्ये पूर्णांक भाग कोणता आहे, 602. 602 602 ही संख्या किती अंकी आहे, 3 अंकी आहे, म्हणून याचं कॅरेक्टर 3 - 1 बरोबर किती, 2. कॅरेक्टर किती, 2. आता मॅन्टिसा तुम्हाला दिलेला आहे किती, 3 नंतरचा जो पॉइंट आहे 7799. 7799 ला आपण काय म्हणतो, मॅन्टिसा. मग याचा लॉग लिहिताना लॉग ऑफ 602.4
बेस 10 बरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 602.4 प्लस मॅन्टिस ऑफ 602.4. कॅरेक्टर किती आला आपण वरच पाहिलं 3 मायनस 1 म्हणजे 2. 2 प्लस 0.7799. 7799 कुठून पाहिली आपण तर ते दिलेले आहे तुम्हाला 3.7799 म्हणून ती किंमत आपण लिहिली 0.7799 आणि म्हणून याची लॉगॅरिथम 3.7799 ते एकत्र केली दोघांची बेरीज केली जाते म्हणून आपल्याला आन्सर येते त्याचा लॉग येते 2.7799. लक्षात आलं. आता दुसरा प्रॉब्लेम घ्या. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे पहा 0.006024. आता याच्यामध्ये पॉइंट किती घर आहे डावीकड 1 2 3 4 आपल्याला 6 पॉइंट संख्या पाहिजेत मग उजवीकडे जातो तो पॉइंट किंवा दुसरा एक फॉर्म्युला आहे जर ती संख्या आणि पॉइंट याच्यामध्ये जर झिरोची संख्या असेल तर ती झिरोची संख्या मोजा 6 आणि पॉइंट मध्ये किती झिरो आहेत 3 झिरो आहेत मग 3 अधिक 1 बरोबर 4 याला बार 4 म्हटलं जाते. काय म्हटलं जाते बार 4 किंवा दुसरा साधा फॉर्म्युला सांगतो पॉइंट सरकवत न्यायचा आपल्याला कुठपर्यंत उजव्या बाजूला 6.024 संख्या येईपर्यंत मग किती घरं जाते 4 घरं जाते मग किंमत वाढायली की कमी व्हायली कारण सुरुवातीला किंमत 0.00 दिली होती म्हणजे कमी होती आता आपण घ्यायलो 6.024 म्हणजे किंमत वाढत आहे म्हणून किंमत वाढत आहे मूळ किमतीत बदल होत आहे म्हणून आपण याच्या डोक्यावर बार देत असतो म्हणून याचं कॅरेक्टर आहे बार 4. किती आहे कॅरेक्टर बार 4. मॅन्टिस आता तुम्हाला दिलेलाच आहे 0.7799 म्हणून याचा आन्सर काय आलं बार 4.7799. किती आलं बार 4.7799. लक्षात घ्या बार 4.7799 त्याची जी व्हॅल्यू दिलेली आहे तिथं ती व्हॅल्यू दिलेली आहे बार 4.7799. पाहून घ्या ती व्हॅल्यू. नेक्स्ट आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये की 2 लॉग टेबलचे पेज दिलेले आहे तर आता लॉग पाहताना कसा पाहायचा तर लॉग टेबल उघडायचा लॉग टेबल उघडल्यानंतर तुम्हाला 10 पासून 99 पर्यंत कॉलम मध्ये संख्या लिहिली जाते 10 11 ते 99. त्याच्यानंतर लॉगॅरिथम मध्ये 0 1 2 3 ते 9 असे आडवे टेबल आहे आणि नंतर ऍडिंग मीन डिफरन्स म्हणून शब्द दिलेला आहे तो किती दिलेला आहे 1 2 3 अप टू 9. तर आता लॉग पाहताना केव्हाही लक्षात ठेवा पहिल्या 2 संख्येचा लॉग पाहायचा तिसरी जी संख्या आहे त्याच्यामध्ये आणि चौथ्या संख्या हे मेन डिफरन्स पाहायची आणि ते मेन डिफरन्स त्याच्यामध्ये ऍड करायचा. जसं साधा आहे मी तुम्हाला सांगितलं एखादं उदाहरण की 1525 एखादी संख्या आहे याचा लॉग पाहायचा तुम्हाला 1525. आता 1525 चा कॅरेक्टर आहे 3 तर 15चा 2 मध्ये पाहायचा इथं 15च्या लाईन मध्ये जायचं आणि दुसरी लाईन 15चा 2 मध्ये येते 18 18 18. आता 15चा 2 मध्ये पाहिला त्याच्यानंतर 25 आहे 25 म्हणजे 2 मध्ये मेन डिफरन्स मध्ये जायचं 2 मेन डिफरन्स येते 6 म्हणजे 18 18 अधिक 6 18 18 अधिक 6 म्हणजे किती व्हायला 18 24 म्हणजे 1525 च येते 3.18 3.1824 किंवा 3.1826. त्याच्यामध्ये 1-2 पॉईंटचा फरक पडला तरी चालते कारण तिथं आलेल्या व्हॅल्यू ह्या आपल्याला पॉईंट नंतरच्या थोड्याफार फरकानं येऊ शकतात म्हणून एवढं घाबरायचं कारण नाही फक्त कॅरेक्टर करेक्ट आलं पाहिजे कॅरेक्टर मध्ये कोणताही बदल होऊ नाही. असाच अँटीलॉगचा टेबल आहे पहा अँटीलॉग घेताना लक्षात ठेवा अँटीलॉग हा फ्रॅक्शनचा पार्ट आहे म्हटलं मी तुम्हाला मग अँटीलॉग घेताना 0.00 पासून सुरुवात झाली ते 0.99 पर्यंत म्हणजे 0.01 0.02 0.03 अशा पद्धतीने आपल्याला ते अँटीलॉग त्याच्यात मेन डिफरन्स आहे तेही तुम्हाला ऍड करायचं आहे कारण अँटीलॉग ही शेवटची स्टेप राहते त्याच्यामध्ये तुम्हाला अँटीलॉग पाहावा लागतो. या 2 टेबलचा वापर करा पुस्तक लॉग टेबलचं तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ऍक्च्युअल लॉग टेबलचं पुस्तक आपल्याला इथं उपलब्ध जर असेल तर आपण ते पाहू शकतो. समजा आपल्याला पाहायचं असेल इथं तर हे बघा हे लॉग टेबलचं पुस्तक आहे या पुस्तकाचा वापर तुम्ही करू शकता प्रत्यक्ष उदाहरण करत असताना.
नेक्स्ट, आता आपण उदाहरण पाहू ऍक्च्युअल. 45.83 गुणिला 0.5432 डिवायडेड बाय 0.02739. याचा आपल्याला काय करायचे आहे, याच्या कॅल्क्युलेशनची आपल्याला किंमत काढायची आहे. काय करायची आहे, किंमत काढायची आहे. तर पहा, दिलेली किंमत ही x कन्सिडर करायची. काय कन्सिडर करायची, x. मग दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा, म्हणजे लॉग x बेस 10 इक्वल टू लॉग ऑफ बेस 10 ऑफ इन ब्रॅकेट 45.83 गुणिला 0.5432 डिवायडेड बाय 0.02739. पुन्हा लॉगचे नियम लावले. गुणाकार असेल तर बेरीज होते आणि भागाकार असेल तर ऍडिशन होते. म्हणून सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला मिळते लॉग 45.83 बेस 10 प्लस लॉग 0.5432 बेस 10 मायनस लॉग 0.2739 बेस 10. मग आता 45.83 चा कॅरेक्टर, याच्यात पूर्णांक भाग किती आहे, 45. 45 म्हणजे दोन अंकी संख्या आहे. मग दोन अंकी संख्येचा कॅरेक्टर किती, 1. 1 नंतर पॉईंट देऊन टाकायचा सरळ सरळ. आता 45.83 मधला पॉईंट काढून टाकायचा, म्हणजे संख्या झाली 4583. तर 4583 या संख्येचा लॉग टेबल मध्ये 45 चा 8 मध्ये पाहायचा, मेन डिफरन्स 3 मध्ये पाहायचा. 45 चा 8 मध्ये लॉगॅरिथमिक मध्ये पाहायचा आणि जी किंमत येईल त्याच्यामध्ये त्याच लाईन मध्ये मेन डिफरन्स 3 च्या लाईनला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर जी किंमत येते ती किंमत येते 0.6612. किती येते, 0.6612. प्लस दुसऱ्याचा पहा, 0.5432 बेस 10 आहे. मग 0.5432 आहे म्हणजे एक्स्ट्रा सोडून पाहिजे आपल्याला चिन्ह, म्हणून याचं कॅरेक्टर येते बार 1. कॅरेक्टर किती येते, बार 1. आता तुम्ही काय पाहायचा, लॉग 54 चा 3 मध्ये मेन डिफरन्स 2 मध्ये. तो पॉईंट डेसिमल काढून टाकायचा. डेसिमल पॉईंट काढून टाकल्यावर आपल्याला संख्या मिळते 5432. कोणती संख्या मिळते, 5432. मग 5432 चा लॉग कसा पाहायचा, तर 54 चा 3 मध्ये मेन डिफरन्स 2 मध्ये. आपल्याला 4 अंकी संख्येचा लॉग पाहावा लागतो. 5 अंकी असेल तर राऊंड ऑफ सिस्टीम आपल्याला त्याचं कन्व्हर्शन 4 मध्येच करायचं, लक्षात ठेवा. आता 54 चा 3 मध्ये आणि मेन डिफरन्स 2 ऍड करून किंमत आलेली आहे 7350. ती ऍड करतो आपण, म्हणून बार 1.7350 हा झाला लॉग ऑफ 0.5432 बेस 10. तिसरी संख्या पहा, 0.02739 बेस 10. त्याचंही कॅरेक्टर किती येते, आता 0 आहे, 1 अधिक 1 किती, 2, किंवा 2 पॉईंट पाहिजेत आपल्याला 739 संख्या. मग 2 घर चालला उजवीकड, म्हणून याचं कॅरेक्टर पार्ट. 27 चा 3 मध्ये मेन डिफरन्स 9 मध्ये काय आहे, तो लॉग 4376. काय आहे तो लॉग 4376. मग याची वजाबाकी करा, कॉमन टर्मची बेरीज करा आणि ऍडजस्टमेंट करा. आपल्याला उत्तर येते पहा 0.2650 मायनस 2.4376. याची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. प्रत्यक्ष करून पहा, अडचण आली तर विचारा. तिथं वजाबाकी केल्यावर उत्तर आलं बार 2.4376. मग लॉग x ची किंमत पुन्हा 1.3962 मायनस बार 2.4376 याची प्रत्यक्ष वजाबाकी करायची. येथे आपल्याला 2.9586 वजाबाकी. ही वजाबाकी आली की आता याचा लॉग काढून टाकायचा आपल्याला, कारण x ची किंमत काढायची आहे. मग दोन्ही बाजूचा अँटी लॉग घ्यायचा. दोन्ही बाजूचा काय घ्यायचा, अँटी लॉग. मग x इक्वल टू अँटी लॉग ऑफ बेस 10 2.9586. आता अँटी लॉग कशाचा पाहायचा, अँटी लॉग फक्त 0.9586 चा पाहायचा, 2 चा पाहायचा नाही, लक्षात ठेवा. म्हणजे अँटीलॉगच्या कॉलम मध्ये 0.95 चा 8 मध्ये पहा, मेन डिफरन्स 6 मध्ये पहा. जे उत्तर आलं, आता उत्तर किती आलं असेल तिथं, 909.1 म्हणजे 9091 आलं. या 9091 चं कॅरेक्टर 2 झालं पाहिजे. मग कॅरेक्टर 2 म्हणजे किती अंकी संख्या पाहिजे, 3 अंकी. म्हणून आपण 909.1 हे त्याला किंमत दिली. म्हणजे पॉईंट कुठे दिला, 909.1 म्हणजे 3 स्थळ झाल्यावर. 3 स्थळ कसे ओळखले, कारण सुरुवातीला तुम्हाला 2 पॉईंट होतं, म्हणजे 2 त्याचं कॅरेक्टर आहे. मग आलेल्या उत्तराचे कॅरेक्टर 2 झालं पाहिजे, म्हणजे संख्या 3 अंकी पाहिजेत, म्हणून 909.1. अशा पद्धतीने इथं तुम्हाला ते करायचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूत आपण आता. वर्गमुळात 5.38 गुणिला 0.47. इथंही त्याची किंमत x घ्यायची, जे काढायचे त्याची किंमत x घ्यायची. घातांकाच्या नियमानुसार पहा, अंडर रूट म्हणजे पॉवर रेस टू पॉवर 1/2 होतो.
मग तो 1/2 घेतला आपण दुसऱ्या स्टेपला x इक्वल टू इन ब्रॅकेट 5.38 इंटू 0.47 रेस टू पॉवर 1/2. आता 1/2 घेतल्यानंतर दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा म्हणजे लॉग x बेस 10 इक्वल टू लॉग मध्ये माहित आहे लॉग a रेस टू पॉवर b असेल किंवा लॉग m रेस टू पॉवर n असेल तर आपण काय लिहितो n लॉग m. मग इथं 1/2 समोर येतो लॉग ऑफ 5.38 गुणिला 0.47. मग लॉग मध्ये गुणाकार असेल तर लॉगची पुन्हा लॉग ए बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे गुणाकार असेल तर बेरीज होते म्हणजे लॉग 5 बेस 10 5.38 प्लस लॉग 0.47 बेस 10. मग पुन्हा आता 5.38 चा लॉग कसा पाहायचा 5.38 चा कॅरेक्टर किती 0 कारण एकच अंक आहे 5 एक अंक आहे 1 मायनस 1 0. मग 53 चा 8 मध्ये पाहायचा 53 चा 8 मध्ये येते 73 पॉईंट म्हणजे 0.7308 0.7308 कारण आपण कॅरेक्टर देताना 0 पॉईंट कॅरेक्टर प्लस मॅन्टिसा करतो मॅन्टिसा हा पॉइंट मध्ये राहतो प्लस 0.471 च आपल्याला कॅरेक्टर किती आहे 12 पॉईंट 47 चा 1 मध्ये पाहिला तर आपल्याला मिळालं 67 21. किती मिळालं 67 21. जर 47 च्या नंतर संख्या नसेल तर लक्षात ठेवा 47 चा 0 मध्ये पाहायचा 47 चा कशामध्ये पाहायचा 0 मध्ये पाहायचा. मग आपल्याला जी किंमत मिळाली 67 21. मग आपण दोघांची बेरीज केली बेरीज आली 0.4029 त्याला 2 न भागलं आपल्याला मिळाला भागाकार 0.20 145. आता हे लॉग x बेस 10 ची किंमत झाली आपल्याला x ची पाहिजे मग दोन्ही बाजूचा लॉग अँटी लॉग घ्यायचा अँटी लॉग घेतल्यानंतर लॉग दोन्ही कडला निघून जाते मग x इक्वल टू अँटी लॉग ऑफ 0.2015. आता अँटी लॉग कशामध्ये पाहायचा तुमच्या लॉग टेबल मध्ये अँटी लॉग चा कॉलम आहे अँटी लॉग मध्ये 0.20 चा 1 मध्ये पहा मेन डिफरन्स 5 मध्ये 20 चा 1 मध्ये मेन डिफरन्स 5 मध्ये हे पाहिल्यानंतर आपल्याला संख्या मिळते 1591. कोणती संख्या मिळते 1591. आता या 1591 चे कॅरेक्टर 0 करायचं आहे तुम्हाला मग किती स्थळ सोडून पॉईंट द्यावं लागेल एक स्थळ म्हणून 1.591 झालं काय झालं 1.591 म्हणजे वर्गमुळात 5.38 गुणिला 0.47 याचं उत्तर किती आहे 1.591 1.591. नेक्स्ट इव्हॅल्युएट 28.45 गुणिला क्यूब रूट ऑफ 0.3254 अपॉन 32.43 गुणिला फिफ्थ रूट ऑफ 0.3046. याही प्रॉब्लेम मध्ये दिलेलं जे प्रश्न आहे त्याला x कन्सिडर करायचं x कन्सिडर केल्यानंतर लॉग x बेस 10 इक्वल टू पुन्हा भागाकार आहे लॉग ऑफ 28.45 गुणिला 0.3254 रेस टू पॉवर 1/3 मायनस भागाकारामध्ये आपल्याला माहिती आहे लॉग a बाय b इक्वल टू लॉग a मायनस लॉग b मायनस लॉग ऑफ 32.43 गुणिला 0.3046 रेस टू पॉवर 1/3. आता पुन्हा गुणाकार असेल तर लॉग ab इक्वल टू काय लॉग a प्लस लॉग b म्हणून पुन्हा लॉग ऑफ 28.45 बेस 10 प्लस 1/3 कारण पॉवर असेल लॉग a रेस टू पॉवर b असेल तर b लॉग a म्हणतो मग 1/3 पॉवर मध्ये होता तो पुढे आला म्हणजेच 1/3 लॉग 0.3254 बेस 10 मायनस लॉग ऑफ 32.43 बेस 10 मायनस 1/5 लॉग ऑफ 0.3046. आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपण इथं मायनस न मल्टिप्लाय केलेलं लक्षात घ्या मायनस आणि बार मध्ये फरक आहे तुमच्या दुसऱ्या स्टेपला दिसत असेल की गुणाकार होता त्याची ऍडिशन्स केली भागाकार होता त्याची वजाबाकी केली आणि तिसऱ्या स्टेपला ती वजाबाकी जशाला तशी लिहून टाक. आता इथं पहा लॉग 28.45 चं कॅरेक्टर किती 28 म्हणजे 2 अंक आहेत म्हणजे एक कॅरेक्टर म्हणून 28 चा 4 मध्ये मेन डिफरन्स 5 मध्ये मिळाला आपल्याला 454 प्लस 1/3 0.3254 चा कॅरेक्टर आहे 12 मग 32 चा 5 मध्ये मेन डिफरन्स 4 मध्ये लॉग मिळाला 5124 म्हणून 12 पॉईंट आपण 5124 लिहिलं मायनस 32 चा 4 मध्ये मेन डिफरन्स 3 मध्ये कारण 32 चा कॅरेक्टर 1 आहे म्हणून 1.5109 मिळालं प्लस 1/5 0.3046 चा कॅरेक्टर आहे 12 30 चा 4 मध्ये मेन डिफरन्स 6 मध्ये किती मिळाला 48 पॉईंट म्हणजे 12.48 मग हे एकत्र लिहिले 3 न त्याला डिवाइड केलं आपल्याला उत्तर मिळालं 1.2916 मायनस 1.4076. मग लॉग x बेस 10 इक्वल टू मिळाला आपल्याला दोघांची वजाबाकी केली तर 1.8840 आता इथं
1/3 ना बार 3 ला डिवाइड करताना ऍक्च्युअल इथं बार 1 आहे तर बार 1 ला 3 न भाग जात नाही. आपल्याला इथं बार 3 प्लस 2.5124 असं लिहावं लागते. नंतर त्याला 3 न डिवाइड करावं लागते, तेव्हा तिथं भागाकार येते. लक्षात ठेवा. इथं बार 1 ला 5 न डिवाइड करायला तर बार 5 लिहायचं. 5.4837 प्लस बार 5 आहे, आपल्याला बार किती पाहिजेत? 1 पाहिजेत. मग आपण बार 5 घेतला म्हणजे किती ऍड केले? 4 ऍड केले बार. मग प्लस 4 पॉईंट आपण 00 ही दुसरी संख्या घेतो. दोघांची बेरीज करतो आणि त्याला 5 न डिवाइड करतो. तेव्हा आपल्याला उत्तर येते 1.4076. लक्षात घ्या. मग जे उत्तर आलेलं आहे तुमचं, त्या उत्तराला लॉग एक्स बेस 10 इक्वल टू बार 1.8840 म्हणला आपण. अँटीलॉग घेतला. 0.88 चा 4 मध्ये पहा, मेन डिफरन्स 0 मध्ये पहा. आपल्याला मिळाला 0.7556. मग त्याचा अँटीलॉग घेतल्यानंतर कॅरेक्टर बार 1 आहे. कॅरेक्टर बार 1 कसं ऍडजस्ट करायचं? तर 0.07656 अशा पद्धतीने लिहायचं. म्हणून 28.45 गुणिला क्यूब रूट ऑफ 0.3254 डिवाइड बाय 32.43 गुणिला फिफ्थ रूट ऑफ 0.3046 इक्वल टू 0.7656. आणि आता लास्ट आपला प्रॉब्लेम याच्यामधलं साधा सिंपल प्रॉब्लेम घेतलेला आहे. 3 गुणिला 45. आता कॅल्क्युलेटरने जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचा गुणाकार 135 येते. समजण्यासाठी आपण इथे हे प्रॉब्लेम घेतलेला आहे. मग 3 गुणिला 45 बरोबर आपण काय घेतो? एक्स घेतो. दोन्ही बाजूचा लॉग घ्या. लॉग एक्स इक्वल टू लॉग ऑफ 3 गुणिला 45. याला नियम लावायचा. वर दिलेला युजिंग लॉ. लॉग ऑफ एम एन बेस ए इक्वल टू लॉग एम बेस ए प्लस लॉग एन बेस ए. याचा वापर करा. म्हणजे लॉग एक्स इक्वल टू लॉग ऑफ 3 इंटू 45 बरोबर लॉग 3 प्लस लॉग 45. बेस नाही लिहिला म्हणजे घाबरायचं नाही. याचा बेस किती आहे? 10 आहे असं कन्सिडर करायचं. आणि बऱ्याच ठिकाणी 10 बेस असेल तर लिहिला जातो, याला लिहिला जातो आणि लिहिला जाते नाही, काही त्याच्यामध्ये अडचण नाही. आता लॉग 3 ची किंमत काढायला आपण. कॅरेक्टरिस्टिक ऑफ 3 किती आहे? 3 चं कॅरेक्टर एकांकी संख्या असल्यामुळं 1 - 1 0. आता लॉग कशामध्ये पाहायचा? 3 वर 3 शून्य ठेवायचं. म्हणजे किती झाले? 3000. मग 30 चा 0 मध्ये पाहायचा. मेन डिफरन्स 0 मध्ये. मेन डिफरन्स 0 नसतेच. मग 30 चा 0 मध्ये आपल्याला मिळाला 4771. कॅरेक्टर 0 आहे म्हणून आपण लिहिलं लॉग 3 चं काय लिहिलं किंमत? 0.477. किती लिहिलं आपण मग? लॉग 3 चा आलेला 0.4771. तसंच लॉग 45 चा काढायलो. कॅरेक्टर ऑफ 45 करायचं प्लस मॅन्टिस ऑफ 45. 45 चं कॅरेक्टर किती? 45 दोन अंकी संख्या. 2 - 1 किती? 1. मग 1 पॉईंट, कारण मॅन्टिस हा अपूर्णांक राहते म्हणून पॉईंट द्यायचा असते. आता कशात पाहायचा? 45 चा 0 मध्ये पाहायचा. मेन डिफरन्स 0 मध्ये. लक्षात घ्या. 45 चा 0 मध्ये, मेन डिफरन्स 0 मध्ये. मग 45 चा 0 मध्ये आणि मेन डिफरन्स 0 ऍड करून आपल्याला किंमत मिळाली इथं 65.32. म्हणजेच लॉग 45 ची किंमत किती आली? 1.6532. मग त्या किमती तिथे टाकून द्या. लॉग 3 इंटू 45 इक्वल टू लॉग 3 प्लस लॉग 45. लॉग 3 ची किंमत आली 0.4771 प्लस 1.6532. याची बेरीज येते 2.13. मग लॉग एक्स ची किंमत ही आली 2.13. दोन्ही बाजूचा अँटीलॉग घ्या म्हणून एक्स बरोबर अँटीलॉग ऑफ 2.1303. मग अँटीलॉग कसा पाहायचा? तर पुस्तकामधल्या अँटीलॉगचं पान काढायचं. आता कसा पाहायचा इथं? तर पूर्णांक भाग सोडून द्यायचा. पूर्णांक किती आहे? 2.2 आहे. मग ते सोडून दिला. मग राहिला अपूर्णांक किती? 0.13. मग 0.13 चा 0 मध्ये पाहायचा. मेन डिफरन्स 3 मध्ये पाहायचा. 0.13 चा 0 मध्ये पाहून मेन डिफरन्स 3 मध्ये पाहून बेरीज केल्यानंतर आपल्याला किंमत मिळाली 1350. पण 1350 चं कॅरेक्टर किती करायचं आहे? 2. मग किती घरं सोडून करावं लागेल? 3 घरं. म्हणून आपण इथं 135 नंतर पॉईंट दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला किंमत मिळाली इथं 135. म्हणून 3 गुणिला 45 ची किंमत किती आलेली आहे? 135. अशा पद्धतीने आपण इथं लॉगॅरिथम पाहिलेला आहे. थँक्यू.